राज्यांचं क्रीडा धोरण बघितलं तर महाराष्ट्राचं क्रीडा धोरण कुठे कमी आहे, त्याच्यामध्ये काही कमतरता आहे असं वाटतं? पहिली गोष्ट ही की महाराष्ट्र राज्य हे क्रीडा हा जर भाग बघितला तर आपण अग्रेसर होतो. मी होतो हे वाक्य फार जबाबदारीने वापरतो. दुर्दैवाने गेल्या 5 वर्षाचा किंवा 10 वर्षाचा ट्रेंड असा आपला वर्ण खाली कोसळत चाललेलं आहे. याचं कारण बाकीची राज्य ज्या तऱ्हेने मेहनत करत आहेत, ज्या तऱ्हेने प्रोत्साहन देत आहेत आपापल्या खेळाडूंना पुढे येण्याकरता, त्या सगळ्या बाबतीत महाराष्ट्र सरकार मात्र पूर्णपणे उदासीन आहे असं मला स्वतःला एक क्रीडाचा प्रशिक्षक आणि संघटक या नात्याने 100% वाटतं. सर, याबाबत क्रीडा मंत्री किंवा या क्रीडा मंत्र्यांची तुम्ही कधी भेट घेतली का, पाठपुरावा केला आहे का संबंधित अधिकाऱ्यांकडे, आणि त्यानंतर तुम्हाला काय अनुभव आला? व्यक्तिशः मी प्रत्यक्ष विनोदजी तावडेंना भेटलेलो नाही. या वैशिष्ट्य म्हणजे कुठे स्पर्धा घेण्याकरता किंवा इतर अशा गोष्टी मात्र बहुतेक ठिकाणी जी मंडळी जाऊन भेटतात ती प्रत्येक जण जे बोलतात, जे व्हायब्रेशन येतात, त्यानंतर असं वाटतं की नको, जो बोल घेवडा माणूस आहे त्याच्याकडे जाऊन भेटण्यात काय अर्थ आहे. आश्वासन घेऊन येण्यात मला मजा नाही. जर मी स्वतः माझ्या कारकिर्दीत माझ्या खेळात मी जर एका खेळाचा सचिव असेल आणि मी त्या खेळाकरता प्रामाणिक प्रयत्न करत असेल त्या खेळाच्या उत्तेजनाकरता, तर तसंच काम क्रीडा खात्यातल्या क्रीडा मंत्र्यांनीही करावं. त्यांनी स्वतःचं खातं त्याच ताकदीने, त्याच जोमासाने आणि त्याच प्रेमाने करावं. जर होत नसेल तर तुमच्याकडे कोण येणार, त्याचा अभ्यास तुम्ही करायला पाहिजे. कारण आपल्याकडे दुर्दैवाने क्रीडा खात्याबरोबर आपल्या क्रीडा मंत्र्यांकडे जवळजवळ अधिक 4 खाती आहेत. म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे 5-5 खातींना न्याय देणं त्यांनाही अवघड जात असावं. तर मग तुम्हाला असं वाटतं क्रीडा खात्याला काय म्हणतात अपेक्षित अशी वागणूक दिली जाते? 100% म्हणून त्याच्याकरता म्हणाल की आज स्वतंत्र क्रीडा खात्याचा स्वतंत्र क्रीडा मंत्री पाहिजे. हा एक भाग. महाराष्ट्र सरकारने क्रीडा खात्याकडे धोरणात्मकरित्या बदल करून बघितलं पाहिजे. दुसरा भाग, जी काही आज यश महाराष्ट्रातल्या खेळाडूंना मिळतंय त्याकरता कधीही महाराष्ट्र सरकारने आजही पाठ ठोकटू नये. ते सगळं यश त्या खेळाडूंच्या इंडिव्हिज्युअल मेरिटमुळे आणि त्या खेळाडूंच्या पालकांमुळे आहे किंवा त्यांच्या प्रशिक्षकांमुळे, की जे कधीही त्यांना आपण म्हणू दुर्लक्षितच आहेत. त्यांना कधी असं प्रोत्साहनात्मक काहीतरी या राज्यात येऊन खेळल्यानंतर आम्हाला खूप काही मिळालं असं कधीच वाटत नाही. मी हे का म्हणतो, कारण मी इतर राज्यातले दिल्ली, हरियाणा, केरळ अगदी जवळ म्हणालं की जो राज्य हे क्रीडा खात्यामध्ये सर्वात मागे धरलं जायचं, गुजरातसारखं आज राज्य, आज त्याची प्रगती सर्व खेळांमध्ये बऱ्यापैकी चांगली होते. याचं कारण का त्या क्रीडा खात्याकडे त्या सरकारने प्रेमाने लक्ष दिलेलं आहे आणि त्यामुळे यश मिळणार. आपल्याकडे फक्त दुर्दैवाने ऑलिम्पिक आलं की आपल्या सगळ्यांना स्पोर्ट्स म्हणजे क्रीडा खात्याची आठवण येते आणि मग नेहमीप्रमाणे आपण हे वाक्य बोलतो की एवढी लोकसंख्या असलेल्या या देशामध्ये कुठेही गोल्ड मेडलिस्ट नाही होत. काय चाललं आहे? काही चाललं नाही, काही होणार पण नाही. अपेक्षाच करू नका, कारण आपण त्याच्याकडे कधी बघितलेलंच नाही. जर बघितलं तर फक्त ऑलिम्पिकच्या 1 महिना 2 महिना अगोदर बघून कधीच त्यातनं मेडल होत नाही. महाराष्ट्र सरकारच्या वतीने बोलायचं झालं तर ऑलिम्पिक तर लांबची गोष्ट, आज नॅशनलमध्ये पण पहिल्या 3 तुमच्या या सगळ्या भोंगळ कारभारामुळे लोक राहतील की नाही, टिकतील की नाही याची मला शाश्वती वाटत नाही. आणि सगळ्या खेळांकरता मी बोलते, नुसतं हेच नाही म्हणते. क्रिकेटसारख्या खेळामध्ये असं म्हटलं जाते की ह्या क्रीडा धोरणामुळे महाराष्ट्रातले खेळाडू बाहेरच्या राज्यात खेळायला जातात. त्यामध्ये किती तथ्य? का नाही जाणार? पहिली गोष्ट का नाही जाणार हा माझा प्रतिप्रश्न आहे. आणि जर सरकारचं असं मत असेल की खेळाडू जात असेल ना तर जाऊ दे, आपण नवीन तयार करू. याच्यासारखा मोठा विनोद नाही. कारण का बेसिकली एक खेळाडू घडण्याकरता तयार करण्याकरता किती वर्ष जातात. म्हणजे मला आज आंब्याचं झाड नाही मिळालं, पडलं तर पडू दे, पुढच्या वर्षी एक आंब्याचं झाड लावतो. दरवर्षी आंबे येत आहेत का? एक आंब्याचं झाड पोसायला 15 वर्ष लागतात. तसंच एक खेळाडू घडण्याकरता 10 ते 12 वर्ष किमान लागतात. हे ज्याचं ज्ञान असेल तर तो 100% त्या दृष्टिकोनातून विचार करेल.
महाराष्ट्र सरकारमधनं मी चाललो ही भूमिका पहिल्यांदा वीर धवल खाडेंनी चक्क जाहीर करून दाखवली होती की त्या काळी एक 7-8 वर्षापूर्वीची गोष्ट असेल, 5-3-2 5 लाख 3 लाख 2 लाख असे पुरस्काराच्या रकमा होत्या आणि वीर धवल खाडेंनी काहीतरी एक सलग 7 का 8 गोल्ड मेडल मिळवले होते, सिल्वर होते. आणि त्याची रक्कम मला जर माझी रक्कम मिळत नसेल, मी जिंकल्यानंतर तुम्ही जाहीर केल्याप्रमाणे जर रक्कम मिळत नसेल तर मी कर्नाटकमध्ये चाललो. कर्नाटकचं सरकार मला आश्वासन नाही 100% पैसे आणि सगळं देते असं जाहीर केल्यानंतर महाराष्ट्र सरकारमधले क्रीडा खातं खडबडून जागं झालं. अनेकांनी त्याच्यावरती कॉमेंट्स केल्यानंतर त्वरित दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी हे झोपलेलं खातं अचानकरित्या जागवून प्रत्येकाच्या कडे जाऊन देऊन आलं. आजच्याच घडीला कुठचा खेळाडू जातोय हा म्हणण्यापेक्षा कुठचा खेळाडू खरंच टिकणार आहे ह्याचा विचार करावा. कारण प्रत्येकाच्या मनामध्ये ही गोष्ट आहे की आपण झक मारली आणि या राज्यात आपल्याला काही मिळत नाही, पूर्ण दुर्लक्षित. ओके सर, थँक्यू. धन्यवाद.